नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काल महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये घडली. या बैठकीमध्ये बऱ्यापैकी गोष्टी आम्ही उमेदवाराच्याबद्दल चर्चा केली. आम्ही काही उमेदवारांना बऱ्यापैकी सगळ्यांना ग्रीन सिग्नलसुद्धा दिलेला. परंतु आम्ही ग्रीन सिग्नल दिल्यानंतर वेगळ्या माध्यमातून काही गोष्टी पुढं आल्या आणि पुढं आल्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेबांच्यापर्यंत त्या पोचल्या. काही वेगळ्या त्यांची स्वतंत्र यंत्रणा आहे, काही जबाबदार लोक गावातली त्यांच्याशी संपर्क साधले अशी चर्चा आहे. आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली. मुख्यमंत्री साहेबांनी परवा दिवशी मुंबईमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण बैठक उमेदवार आणि उमेदवारीची नावं फायनल करायच्या हिशोबानं त्या ठिकाणी लावली आहे. त्या संदर्भात ती बैठक मी असू दे, मान्य आमचे नेते प्रकाश आवाडे साहेब, हळवंकर साहेब, मकरंजी देशपांडे, आमचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, चंद्रकांत दादाजी नामदार चंद्रकांत पाटील साहेब, ही सगळीजणं त्या बैठकीत असणार आहे. आणि त्या बैठकीमध्ये वॉर्डनिहाय उमेदवारनिहाय परत एकदा त्यांच्याशी चर्चा होईल. काही गोष्टी कशा पद्धतीनं काय करायच्या सूचनानुसार त्यांच्याकडे रिपोर्ट काय, कारण की आम्हाला 65 या जागा आम्हाला जिंकायच्या आहेत आणि त्या पद्धतीचं आम्ही नियोजन भारतीय जनता पार्टीने ह्या महानगरपालिकाच्या निवडणुका फार सिरियसली घेतले आणि म्हणून आम्हाला एकही जागा तिथं सोडून चालणार नाही. आम्हाला ताकदीनं लढवायला लागतील अशी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी तयारी करतो आहे. म्हणून परत एकदा मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक होणार आहे रविवारी सकाळच्या सत्रात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.